गोंदिया जिल्ह्यातील सळकर्जुनी तालुका विधानसभा क्षेत्राचे प्रभावी झुंजार लोकप्रिय वंचित आघाडीचे उमेदवार दिनेश भाऊ पंचभाई यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय तसेच विधानसभा क्षेत्रात आरक्षण बचाव जनसंवाद 7 दिवसीय रॅलीचे कार्यालयापासून शुभारंभ करण्यात आले। क्षेत्रातील सर्व बंधू भगिनींना रॅलीमध्ये उपस्थित राहून सहयोग देण्याचे आवाहन केले। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्यारेलाल जांभूळकर, गोंदिया जिल्हा प्रभारी भगवान भोंडे, शहर अध्यक्ष विनोद मेश्राम, दीपक नंदेश्वर, सुखदास मेश्राम, तालुका अध्यक्ष हंसराज राऊत, बाबूलाल बोधांश, अनिल टेंभुर्णे, राजकुमार पंचभाई, ताराचंद बनसोड, जियालाल रंगारी, देवांगनाबाई फुले, सुनीताबाई वासनिक, वनिताबाई बनसोड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे आभार राजू मेश्राम यांनी मानले। अनिल टेंभुर्णे, तालुका प्रतिनिधि सड़क-अर्जुनी। समाज के अंदर में शांति स्थापित कर रहा है। नहीं तो मराठा और ओबीसी के अंदर में बहुत बड़े झगड़े हो जाते मराठवाड़े में और पश्चिम महाराष्ट्र के अंदर में। मेरे साथियों, ऐसा माहौल इन लोगों ने खड़ा कर दिया और इस माहौल को ठंडा करने के लिए बड़ा साहब ने आरक्षण बचाओ या शिवाजी महाराजचे वंशज संभाजी राजेंना बिनशरत पाठिंबा दिला और तुमच्या काँग्रेसला नागपूरमध्ये आम्ही पाठिंबा दिला। पण तुम्ही नालायक लोकांनी आमच्या बाबासाहेबांचा रक्त असलेले स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध या नालायक काँग्रेसने अकोल्यामध्ये उमेदवार देऊन हा नाना पटोले माणूस पडलेल्या उमेदवाराचा आमच्या बाळासाहेबाला चिडवण्यासाठी जाऊन अकोल्यामध्ये त्याचा सत्कार करतो। मग अशा नालायक माणसाच्या विरुद्ध यावेळेस आम्हाला उभं राहायचं आहे की नाही राहायचं तुम्ही ठरवायला पाहिजे। विवेक बुद्धीने येणाऱ्या भविष्याचा, आपल्या नातवाचा, आपल्या पंथाचा, आपल्या मुलाचा येणारा भविष्य जर आपल्याला राखून ठेवायचा असेल तर खरोखरच आपल्या बुद्धीचा वापर करून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलाच प्रतिनिधी पाठवाल अशी या आपल्या जनतेकडून अपेक्षा करतो। आणि हे या ठिकाणी पुढची यात्रा या दुसऱ्या गावाला जात आहे। धन्यवाद। उपवासियांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी शांत चित्ताने आमचं मनोगत आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव यात्रा संवाद यात्रा इथे सुरू केलेली आहे। त्या यात्रेचं नेतृत्व सन्माननीय दिनेशजी पंचभाई करत आहे। दोन्ही तालुक्याचे आमचे तालुका अध्यक्ष आहेत किशोरी तागडे, विश्राम साहेब आहेत आणि पक्षाचे संपूर्ण आहे। यात्रेचा उद्देश एवढाच की जे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा यामध्ये जो आहे वाद लागलेला आहे, सरदार बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका आहे की ओबीसीचा ताट वेगळा आहे आणि मराठ्यांचा ताट वेगळा आहे। तिथल्या ओबीसी एसटी एससी यांना आम्ही या यात्रेविषयी सगळं म्हणजे सांगणार आहोत की कुठल्याही प्रकारचं दंगा फसाद न करता येणाऱ्या काळात जो ओबीसी आणि जे मराठे ओबीसीमधून आरक्षण मागत आहे तो दिलं जाणार नाही। आणि जर या महाराष्ट्राची सत्ता सरदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या हातात दिली तर नक्कीच इथल्या आरक्षणाचे असो, रोजगाराचे असो, इथले कुठलेही प्रश्न असो महाराष्ट्रातले ते आम्ही सोडवू। आणि तुम्हाला एक या क्षणी बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।